हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तर आज होता यात्रेचा दुसरा दिवस. यात्रेसाठी आम्हाला जायचं होतं. तर सकाळी उठल्याच्या नंतर ना बाहेर एवढा छान म्हणजे व्ह्यू दिसण्यापेक्षा एवढं छान वातावरण असतं ना, ते सगळं बघूनच ना म्हणजे असं सकाळी सकाळी मन खूप प्रसन्न होतं आणि खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी येते. आता तुम्हाला वाटेल की 2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये हेच म्हणजे दाखवते. खरं तर आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त लवकर आपल्या म्हणजे मध्ये आत्मसात होतात, पण पॉझिटिव्ह गोष्टी आत्मसात होण्यासाठी उशीर लागतो. तर कुठेतरी ह्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्यामध्ये येतील आणि तुम्हालाही थोडंसं छान वाटेल म्हणून हे सर्व घेण्याचा प्रयत्न करते. आणि यूट्यूबमुळे ना म्हणजे काही गोष्टी मला परत अनुभवायला भेटतात. बरेच वर्ष मी गावी राहिले, म्हणजे लहानपण माझं गावी गेलंय, त्याच्यामुळे चूल आणि हे सगळं मला म्हणजे माहिती आहे. हे मी अनुभवलं पण आहे. पण म्हणजे त्याच्यानंतर बराचसा काळ मुंबईला गेला आणि आता परत म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचा आहे किंवा शूट घ्यायचा आहे. म्हणजे ह्या सगळ्या धावपळीच्या नंतर सुद्धा ना म्हणजे हे सगळं त्यामधून मला अनुभवायला भेटतंय. त्याचा मला खूप जास्त आनंद आहे की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे छान प्रकारे परत मी अनुभवते आणि त्याचा कुठेतरी साठा होतोय, जेणेकरून पुढे जाऊनही आपण ते व्यवस्थितरित्या पाहू शकतो. तर इथे माझी अंघोळ वगैरे झाली होती, बाकीचं सगळं काम आमचं उरकलं होतं. आता बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. साधारण म्हणजे 10 ते 11च्या दरम्यानचा आहे आणि सूर्य समोरच्या दिशेने येत असल्यामुळे ना घराच्या पुढे बऱ्यापैकी छान असं म्हणजे ऊन पडलेलं असतं. तर इथे माझ्या सासूबाईंची पूजा चालली होती. गावी असेल ना तर त्या रोज असं तुळशीची पूजा करतात आणि म्हणजे घरापुढे आमचं अंगण आहे छान, आणि अंगणामध्ये जर तुळस असेल तर असं म्हटलं जातं की अंगण आणि अंगणामध्ये तुळस याच्यामुळे ना घराला जास्त शोभा येते. तसंच म्हणजे या अंगणा आणि तुळशीमुळे ना घराला खूप छान शोभा आली आणि अंगण मोठे त्याच्यामुळे अजूनच छान वाटतंय. पिल्लू तर इथे म्हणजे बाहेर मोकळी जागा आहे, त्याच्यामुळे तिचं छान इथे एन्जॉयमेंट चालू असतं. म्हणजे ती खेळते छान प्रकारे. आता म्हणजे बप्पा कसं करायचं हेही तिला माहिती झालंय, सारखं बप्पा करून दाखवते. आणि तिच्या बाबाचं आणि म्हणजे आजोबांचं आणि तिचं ना एक खरंच म्हणजे असं अतूट नातं आहे. त्या दोघांमध्ये ना एक वेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट आहे. म्हणजे कितीही दिवसातून जा किंवा कितीही दिवसातून ते इकडे आले ना, ती लगेच त्यांना ओळखते किंवा लगेच त्यांच्याकडे जाते. त्यानंतर ना मग इथे आमची तयारी चालू होती. प्रिशा आणि प्रिशाचे बाबा ऑलमोस्ट तयार होते. त्यानंतर मीही तयार झाले आणि मग आम्हाला निघायचं होतं. पण माझे सासरे गेलेले, थोडीशी पूजा करायची होती त्यांना, त्यासाठी ते खाली गेले होते. मग तोपर्यंत ना मी मागच्या घरी गेले होते. तर इथे म्हणजे आमच्याकडे गुर आहेत आणि हा गोठा आहे आमचा. म्हणजे आतमध्ये पण एक गोठा आहे, पण बाहेर बांधण्यासाठी हा एक गोठा बनवलाय. तर आमच्याकडे गाई, बैल आणि म्हणजे छोटे छोटे 2-3 वासरू आहेत, बाकी काही नाहीये. मागच्या घराच्या आजूबाजूला पण ना खूप म्हणजे प्रकारचे इथे झाड आहेत, पण ते झाड असे जवळ जवळ आलेत त्यामुळे जास्त काही दिसत नसेल. त्यानंतर हे आमचं देवघर. माझे मधले सासरे आहेत ना, ते खूप छान नित्यनेमाने देवाची पूजा करतात आणि बाहेरच अशी फुलांची म्हणजे फुलं असल्यामुळे ना ते रोज असं देवाऱ्यामध्ये फुलं वगैरे ठेवतात. तर इथे आम्ही सर्वजण एकत्र असल्यामुळे ना म्हणजे मागच्याच घरी देव आहेत, त्याच्यामुळे कधी पाया पडायचं असेल तर तिथे जाऊन आम्ही पाया पडून येतो. त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे यात्रेसाठी. आम्ही घरी काही नाश्ता वगैरे केला नव्हता, त्याच्यामुळे आम्ही लवकर सगळं उरकलेलं आणि डायरेक्टच आम्ही इकडे आलो होतो. तर इथे आजूबाजूला तुम्ही पाहू शकता, हे मंदिराकडे जायचा रस्ता आहे. इथे ना खूप जास्त प्रमाणामध्ये दुकानं लागले होते. म्हणजे असं वाटत होतं की आपण एखाद्या गावामध्ये ना एखाद्या शहरामध्ये आलोय. म्हणजे मुंबईला ज्या गोष्टी भेटत नाहीत त्या गोष्टींपेक्षाही जास्त इथे दुकानं लागलेले आणि म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये क्वांटिटी होत्या सगळ्याच वस्तूंच्या. त्यानंतर इथे आम्ही आलेलो देवदर्शनासाठी. आदल्या दिवशी काय आम्ही आलो नव्हतं, म्हणजे ज्या दिवशी मुंबईवरून गावी गेलेलो त्या दिवशी आम्ही दर्शन घेऊन गेलो होतो. इथे विठ्ठल रुक्मिणीची खूप छान अशी मूर्ती होती, पण घरी देवाऱ्यामध्ये म्हणजे आहे त्याच्यामुळे मग काय घेतली ना आम्ही इथून. आणि इथे प्रसादासाठी कंदी पेढे वगैरे छान भेटतात. त्यानंतर आम्ही इथे चाललो होतो दर्शनासाठी. तर आज म्हणजे मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नव्हती, कारण बरेचसे लोक आदल्या दिवशीच दर्शन वगैरे घेऊन जातात त्याच्यामुळे. आणि हे मंदिर ना खूप छान बांधलेलं आहे आणि कमी वेळामध्ये, पण भरपूर खर्च केलाय, पण खूप छान पद्धतीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये आलेलो. प्रिशा तिच्या आजोबांकडे होती, म्हणजे ती तिच्या आजोबांकडे दिवसभर जरी ठेवलं ना तरी ती खूप म्हणजे कम्फर्टेबल आणि छान त्यांच्याकडे राहू शकते. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ही जी मूर्ती आहे ना धर्मनाथरायांची, ती म्हणजे आदल्या दिवशीच तिची स्थापना केली होती आणि तिथे खूप छान असं सजावट वगैरे केली होती. त्यामुळे ना मंदिराचा गाभारा आणि मंदिरामध्ये ना खूप छान असं प्रसन्न वाटत होतं.
इथे आमचं छान प्रकारे दर्शन वगैरे झालं होतं. अगदी 5च मिनिटाची लाईन होती, पण छान असं दर्शन झालं आमचं. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ इथे बसलो होतो. इथे प्रिशाची लगेच मस्ती, म्हणजे कुठेही जा तिची मस्ती लगेच चालू होते. लहान मुलं एकत्र आले की म्हणजे त्यांना काही ओळख वगैरे नको असते. तर ही जी मुलगी होती ना ती माझ्या गावचीच आहे. तिथेच आम्हाला अचानक भेटली, तर छान त्यांचं इथे चालू होतं खेळणं. त्यानंतर आम्ही इथे जरा वेळ बसणार होतो, कारण माझ्या जे मावस सासू वगैरे आहेत ना त्याही आदल्या दिवशी इथे देवाच्या पाया वगैरे पडायला आल्या नव्हत्या आणि आम्हाला थोडीफार शॉपिंगही करायची होती, म्हणजे गावामध्ये फिरलो नव्हतो आम्ही. त्यानंतर इथे आकाश पाळणे, लहान मुलांसाठी हे गाडी वगैरे इकडे सगळं ना म्हणजे असं मेळा लागतो ते सगळं इथे होतं. दुपारचा टाइम असल्यामुळे त्या लोकांनी जरा म्हणजे बंद केलेलं, चालूच नव्हतं केलं. पण प्रिशाच्या बाबांची इच्छा होती की तिला असं गाडीमध्ये बसवायचं, तर त्या बिचाऱ्या दादांनी ना एकटीलाच म्हणजे फिरवलं तिथे, त्याच्यासाठी गाडी वगैरे चालू केली आणि त्यांनाही म्हणजे आनंद झाला. आणि तिला पण एवढी मजा येत होती ना, ती गाडीमधून उतरायलाच मागत नव्हती. तिचे बाबा तिला सांगत होते ना स्टेअरिंग वरती हात ठेव, तर जसं तिला सगळं कळतंय असं म्हणजे स्टेअरिंग वरती हात वगैरे ठेवून ना एक वेगळाच लुक देत होती. आणि म्हणजे ती ना तसं म्हटलं तर जरा म्हणजे असं खूप धाडसी आहे, कारण असं कोणत्या गोष्टींसाठी घाबरत नाही. आणि बघा ना किती छान स्माइल देते ना. तिने यात्रेमध्ये बऱ्यापैकी खूप छान एन्जॉय केलं आणि म्हणजे ती चिडचिड वगैरे करत नाही ना, त्याच्यामुळे म्हणजे कसं आम्हालाही एन्जॉय करायला छान वाटतं. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे काही करून आलो नव्हतो. मग इथे आम्ही म्हणजे ते लोक येत होते तोपर्यंत आम्ही इथे छान असं मिसळपाव खाल्ला. आमच्या इथे वाड्याला ना मिसळपाव आणि वडापाव फेमस आहे. त्यानंतर ते लोक आले होते. मग इथे आत्यांची मैत्रीण आहे, त्यांच्या घरी आम्ही गेलेलो. त्यांचं हे घर आहे ना, त्यांनी पूर्ण असं कोकणामध्ये कसे घरं असतात ना, चिरा वगैरे म्हणजे चिरांची घरं असतात, त्या पद्धतीने यांनी घर बांधलेलं. आतमध्ये फर्निचर वगैरे जी काय घराची थीम होती ना ती अशी कोकणातल्या घरासारखी होती आणि म्हणजे आतमध्ये पाहायला खूप छान वाटत होतं. त्यानंतर आलो सर्वजण मार्केटमध्ये. तर हे जे रेड कलरचं दिसतंय ना याला शेंगोळे बोलतात आणि जे व्हाईट कलरचं आहे ना त्याला रेवडी बोलतात. तर कोणत्याही म्हणजे यात्रेमध्ये हे म्हणजे हे जे 2 पदार्थ असतात ना हे असतातच. इथे बाजूलाच ना एक दादा होते, ते जिलेबी बनवत होते. मी व्हिडिओ काढते हे पाहून ना ते मला बोलत होते की मी जिलेबी काढतो, माझाही व्हिडिओ काढ. म्हणजे मी एकदम 1 ते 2 मिनिटाचा त्यांचा व्हिडिओ काढला, पण 1 ते 2 सेकंदासाठी त्यांच्या चेहऱ्यावरती किती छान हसू आलं ना. आणि हेच म्हणजे खूप महत्वाचं आहे की आपण जे करतोय त्यातून आपल्यासोबतच दुसऱ्यालाही काहीतरी आनंद भेटतोय. त्यानंतर इथे ना आम्ही 1-2 जणी नसून ना 7-8 जणी होतो. त्याच्यामुळे काय होत होतं, एक जण थांबली की म्हणजे एखादी एका स्टॉलवरती थांबले की तिला शोधण्यासाठी परत मागे जावं लागत होतं. त्याच्यामुळे इथे खूप आमचा गोंधळ होत होता. तरी बऱ्यापैकी शॉपिंग केली आणि पोरी म्हणजे हातामध्ये घेऊन ना कंटाळा आलेला. तरी ह्या ज्या माझ्या सासूबाई आहेत ना प्रिशा, त्यांच्याकडे छान राहते आणि बऱ्यापैकी त्यांनीच तिला घेतलं होतं. त्याच्यामुळे मी अशी कम्फर्टेबल आणि मोकळी होते. माझ्या भिवंडीच्या सासूबाई आहेत, त्यांनी इथे वाड्यामध्ये जागा घेतली आहे. त्यांचंही गाव इथेच जवळ आहे, तर तिथे त्या घर बांधायचं काम चालू आहे. तर पुढच्या वर्षीपासून ना म्हणजे यात्रा आणि बाकीचं जे काही कार्यक्रम असतील ना ते इकडेच पाहायला भेटेल, कारण इथे कसं मंदिर किंवा गाव वगैरे सगळं जवळ आहे. त्यानंतर आम्ही चाललो होतो घरी, कारण पोरी झोपल्या होत्या आणि बाकीचे जे होते ना ते म्हणजे घाटामध्ये जाणार होते गाडे बघण्यासाठी. तर म्हणजे ह्या वर्षी ना मला ह्या सगळ्यांमध्ये येऊन एक गोष्ट जाणवली की जर मी किंवा म्हणजे आपण एखाद्या सोबत समोरच्या सोबत पॉझिटिव्ह राहिलो ना की त्यांच्याकडूनही आपल्याला छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे येतात. सो त्याच्यामुळे ना कोणताही मनामध्ये असं राग द्वेष न ठेवताना म्हणजे असं आपण पॉझिटिव्ह वेने सगळ्यांसोबत राहिलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला समोरूनही म्हणजे तेवढाच प्रतिसाद भेटतो. हे मला ह्या वर्षी जाणवलं. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना सर्वजण आले होते. मग मस्त असं कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून ना भेळ बनवली आणि छान इथे सगळ्या महिला मंडळ बसलं होतं. मग आम्ही छान अशी भेळ एन्जॉय केली. त्याच्यानंतर प्रिशाच्या दोघी पण आज्यांचं ना भाकरी करायचं चाललेलं, त्यांना कोणीच मदत करत नव्हतं, त्यामुळे प्रिशा इथे मदत करायला गेली होती. आणि ह्या वर्षी म्हणजे ह्या सगळ्यांसोबत ना खूप छान एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं.